जेऊरवाडी कलहिप्परगे शिवारात बिबट्याच्या वावराची चर्चा पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, तर वन विभागानं सतर्कतेचं आवाहन केलं आहे। अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी कलहिप्परगे या गावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा पसरल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेची माहिती मिळताच गावातील सतर्क नागरिकांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली। जमिनीवर आढळलेल्या पायांच्या ठशांची तपासणी करण्यात आली। प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्याचे नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं असलं तरी बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितलं की बिबट्या प्रामुख्यानं शेळ्या, मेंढ्या, कुत्री आणि वासरं यासारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो। मात्र काही वेळा रात्री किंवा पहाटे एकटे जाणारे लोक, लहान मुलं तसंच शेतात काम करणारे शेतकरी आणि ऊस तोडणी मजूर यांच्यावरही हल्ल्याच्या घटना घडू शकतात। विशेषतः ऊसाच्या शेतात बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्यानं अशा भागात धोका अधिक असतो। जंगलातील अधिवास कमी होणं आणि अन्नाची कमतरता यामुळं बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांच्या जवळ येतात। बिबट्याचा स्वभाव पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करण्याचा असल्यामुळं अचानक समोर आल्यास पळू नये असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। ग्रामस्थांनी खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो। रात्री एकटं फिरणं टाळावं, शक्यतो समूहानं फिरावं, टॉर्चचा वापर करावा आणि मोठ्यानं आवाज करत चालावं। जर बिबट्या दिसला तर पळण्याऐवजी शांत राहून मोठ्यानं ओरडावं आणि हात वर करून स्वतःला मोठं दाखवावं असं मार्गदर्शन करण्यात आलं। दरम्यान वन विभागाचे अधिकारी सोनटक्के यांनी ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। कलहिप्परगे इथं बसवराज हडपद यांच्या शेतामध्ये बिबट्या दिसल्याचं निदर्शनास आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या संदर्भात आनंद बुक्कानुरे यांनी वन विभागानं जातीनं लक्ष घालून शोध मोहीम सुरू करावी असं आवाहन केलं। बसवराज हडपद यांच्या वस्तीसमोर 10 ते 15 जणांनी बिबट्या सदृश्य प्राणी कलहिप्परगे गावी सगळ्यांनी मिळून पाहिलेला आहे। इथे प्रत्यक्षदर्शी संजय पुजारीसह सर्व हडपद वस्तीतील लोक सांगतायत आणि इथे घबराटाची परिस्थिती आहे। तो हसूर या उपरटीतील 3 लोक या रस्त्यातून जात असताना त्यांनी देखील हे पाहिल्याची त्यांनी सांगितलं या गोष्टीचं। आणि रात्री लाईट असल्याने बरेच शेतकरी शेतवस्तीमध्ये ऊसाला वगैरे पाणी देण्यासाठी या कलहिप्परगे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री शेतकरी शेतवस्तीमध्ये आहे आणि बरेच शेतकऱ्यांची या बिबट्या जर कोणावरती अटॅक केला तर मनुष्याची हानी होण्याची शक्यता आहे। तसेच शेतात जनावरे वगैरे त्याच्यावरती अटॅक करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची नुकसान, म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये हे भोगाप्पा पुजारी जो शेतकरी आहे त्याची त्याचप्रमाणे अटॅक होऊन एक बैल पण आमचा ऑलरेडी 15 दिवसापूर्वी ते इथं मेलेलं आहे। आपण त्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्यांनी पाहिलं असाल। ताबडतोब फॉरेस्ट विभागाने याची दखल घेऊन ताबडतोब इथं गस्त आपण इथं वाढवावी आणि या शेतकऱ्यांना आपण ताबडतोब सिक्युरिटी पुरवावी ही प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। एकंदरीतच जेऊरवाडी आणि कलहिप्परगे या भागात बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याच्या वावरामुळं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे।